रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक ना करी तीर्थव्रत. नमस्कार. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची हा उपक्रम आषाढी एकादशीपर्यंत सुरू करायचा असं मी तुम्हाला म्हटलं, आणि त्यामुळे काल गुरुवारी आपण एका ओवीचा आस्वाद घेतलाच, पण आज लगेच शुक्रवार नवीन ओवी आहे संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराजांची, जी आता आपण ऐकलीत. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. किती सोपं आहे बघा. आपल्या इथे देवांचे इतके प्रकार सांगितलेत, 33 कोटी देव अशी कल्पना केली आहे. आता हा शब्द संख्यावाचक आहे की सांख्यवाचक आहे? म्हणजे सांगायचा मुद्दा असा की संख्या म्हणजे 33 कोटी म्हणून आहे, किंवा कोटी या शब्दाचा जो अर्थ आहे विविधता या अनुषंगानं, तेव्हा 33 विविध प्रकारचे परमेश्वर आहेत असाही अर्थ सांगितला गेला. चला आपण त्या अर्थाच्या विसंवादामध्ये शिरण्यात काही तथ्य नाही, आपली श्रद्धा महत्त्वाची. मग 33 कोटी काय किंवा 33 नुसते देव काय, प्रश्न श्रद्धेचा आहे. आणि जेव्हा श्रद्धा अशा पद्धतीनं एका अज्ञेय शक्तीच्या रूपावरती भक्ती करायला लागते, त्यावेळेला त्याचे किती प्रकार आहेत वगैरे वगैरे गोष्टी फारशा पाहिल्या जात नाहीत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला की तुझ्या कोणत्या रूपाची उपासना करायला हवी, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. परंतु मुद्दा आमच्या शास्त्राप्रमाणे कसा आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. त्यामुळे एकम सत विप्रा बहुधा वदंती ही भूमिका घेतलेली असल्यामुळे पंढरी जी आहे ती पंढरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पंढरपूर हे अत्यंत महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. विष्णूचा अवतार विठ्ठल, श्री विठ्ठल त्या ठिकाणी सया वारकरी भक्तांची वाट बघत उभे असतात. आता जगद्गुरू काय म्हणत आहेत की ही जी पंढरीची वारी आहे ती माझ्या घरी आहे. माझे घरी आहे म्हणजे काय, तर परंपरेनं वर्षानुवर्ष कुळाचार म्हणून सगळ्या पिढ्या त्या परिवारातल्या ह्या पंढरीची वारी करतात. आणि जेव्हा ही पंढरीची वारी अशी क्रमानं चालू राहते पिढ्यानपिढ्या, तेव्हा असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो की पंढरीची वारी आहे माझ्या घरी. माझ्या घरी ती परंपराच आहे पंढरीच्या वारीला जायची, आणि त्या इतक्या श्रद्धेनं त्या मंडळीच्या वारीला आमचं जाणं असतं की आणिक न करी तीर्थव्रत. बाकी दुसरं तीर्थव्रत करण्याची आवश्यकताच राहत नाही पंढरीची वारी करायची म्हटली की. आणि म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत असं जेव्हा जगद्गुरू म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे की श्रद्धेची पूर्णता, श्रद्धेची पूर्तता, ही श्रद्धेची पूर्तता या एका पंढरीच्या वारीमध्ये होते. आता ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा खरी, ती महत्त्वाची. आणि म्हणून जसं दर्शन घेताना सुद्धा तुम्ही किती वेळ दर्शन घेत आहात, तुम्ही किती प्रदक्षिणा मारत आहात याला महत्त्व नाही आहे. आपण ते करतो पण त्याला महत्त्व नाही आहे, हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून तो मुद्दा आला, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या, असं जेव्हा संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या पहिल्या अभंगात म्हणतात. तर ही रचना नीट समजून घ्यावी लागेल आम्हाला की काय म्हणतात. आणिक न करी तीर्थव्रत का, केवळ पंढरपूरच का? तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की पंढरीचा विठुराय जो आहे तो सर्वसामान्य माणसाचा परमेश्वर आहे.
अगदी सहजतेनं कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला परमेश्वर जो आहे, योगे 28 विटेवरी उभा आणि वामांगी रखमाई दिसत दिव्य शोभा, ही जी सांसारिक जोडी आहे आणि त्यामुळे सगळ्याच सांसारिक माणसांना हे जवळचं वाटतं. कारण का, चर्चा, कीर्तनं, कल्पना, कथा या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आहेत. आणि म्हणून त्या विठ्ठलाच्या नावाचा जो गजर आहे, तो गजर सर्व जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन एका श्रद्धेनं व्यक्त होत राहतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम, ही मांदियाळी आहे, संतांची मांदियाळी आहे. सर्व जातीतले संत एकत्र येतात आणि तिथे एकच जात आहे, आणि ती जात आहे भक्ताची, ती जात आहे वारकऱ्याची, ती जात आहे माऊली माऊली असं म्हणत एकमेकांच्या पाया पडणाऱ्यांची. तिथे कोणी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही आणि वैश्य पण नाही. सगळे एकाच रचनेमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एकाच पद्धतीनं प्रत्येकाला पटपट चला असं तिथे दर्शन देणारे म्हणत राहतात. कित्येक जण डोकं आपटत राहतात, काही भक्त स्वतःहून आपटतात, काही बाजूला विठ्ठलाचे उभे असलेले आपटतात. पुढे चला, गर्दी खूप आहे. आणि एवढी लाखोनी माणसं कुठच्याही आमंत्रणाविना तिथे येतात आणि दरवर्षी येतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी पुरी करतात. मला असं वाटतं की भक्तीचे जे नियम असले पाहिजे, त्या भक्तीला सुद्धा शिस्त पाहिजे. भक्तीला शिस्त आहे, भक्तीला श्रद्धा आहे, भक्तीला समर्पण आहे, भक्तीबरोबर संगीत आहे, भक्तीबरोबर नाचणं आहे, भक्तीबरोबर एकमेकांचा आदर राखणं आहे. एकमेकांना धक्का लागला तरी माऊली माऊली, भांडण नाही. एकमेकांना धक्का लागला शहरामध्ये तर येत यायला लगेच मारामारीला उतरतात, तसं भांडणच नाही. एकमेकांना दिलेलं आलिंगन आहे. आलिंगन शब्दसुद्धा श्रोत्यो कसा तयार आहे माहिती आहे ना. आ हे अक्षर आतून बाहेर पडणार आहे. मी आधीच्या कुठच्या भागांमध्ये सांगितलं होतं की आसक्ती, शक्ती बाहेरची आसक्ती आतली, नंद बाहेरचा आनंद आतला, क्षय बाहेरचा आशय आतला, चरण बाहेरचे आचरण आतले, हे आतून बाहेर जातं. वेग बाहेरचा आवेग आतला. तसं आलिंगन, आ हे अक्षर नेहमी आतून बाहेर पडणाऱ्या विचाराबरोबर जातं. आता जेव्हा तिथे आलिंगन घेण्याचा मुद्दा येतो, तो शोधतो ही वारकरी संप्रदायाच्या इथे जे आलिंगन आहे ती मिठी नाही आहे. मिठीमध्ये थोडा विचार वेगळा येण्याची शक्यता आहे, पण आलिंगनामध्ये स्पष्ट स्वतः सांगतो. काय, जेंडर बायस नाही या ठिकाणी. काही कोण कसे एकमेकांना मिठ्या मारतात, माऊली माऊली म्हणत फुगड्या घेतात. पुरुष वारकरी स्त्री वारकरी बरोबर फुगड्या घेऊन झाल्या एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना आलिंगन देतात. त्या ठिकाणी जेंडर नाही आहे. बाई पुरुषाला किंवा पुरुष बाईला आलिंगन देत असताना मिठी नाही मारत आहे, ते आलिंगनच आहे. आणि म्हणून हे जे शब्द बघा किती छान आहे. आ म्हणजे आतून बाहेर पडणारा विचार, लिंग म्हणजे जेंडर, पुरुष आहे की स्त्री आहे, आणि न जेंडरचा विचार न करता, जेंडर बायस न होता, केवळ भक्तीच्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांना आलिंगन देण्याचं कारण त्याच्या हृदयातला आत्मा, त्याच्या हृदयातला विठ्ठल माझ्या हृदयात येऊ शकतो का. ये हृदयीचे ते हृदय घातले, ही जी कल्पना आहे ती या अशा आलिंगनांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. एकमेकांना सांगितलं जातं की मी तुझ्याबरोबर आहे, किंवा तू माझ्याबरोबर आहेस, किंवा आपण दोघं एकच आहोत. आणि श्रोत्यो, हे असं वारीचं सुदृढ आणि चतुरस्त्र स्वरूप असल्यामुळे जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी. म्हणजे मला काही कोणी सांगायला नको, ती आहे माझ्या घरामध्येच आहे. नवीन पाहुणे नाही आहेत, वर्षाला पाहुणे आले असं नाही, ती घरातच आहे वारी. आणि पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि न करी तीर्थव्रत. मग मला कोणी म्हणालं की आणखीन काही तीर्थक्षेत्र हिंडून येऊया. जे पुण्य मिळायचं आहे 100%, ते या 100% श्रद्धेनं पंढरीच्या वारीत चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती मला मिळतं, याची खात्री जगद्गुरू नाही. आणि म्हणून हा दृढ विश्वास जो असेल एका स्थानावरचा, मग तो दुमत तयार करत नाही, तो दुफळी तयार करत नाही. का, मत एकच आहे. आणि हे एकमत जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लाखो वारकरी एकत्र येऊनही ते एकमतच राहतं. लाखो वारकरी एकत्र येऊन ते लोकमतही होत नाही, बहुमतही होत नाही, ते एकच मत होतं. आणि
ते एक मत जे आहे तिथे विठ्ठल उभा आहे, विटेवरती कमरेवरती हात ठेवून साऱ्या जगाला सांगत की संसाराचा भवसागर फार खोल नाही आहे, कमरेपर्यंतच पाणी आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि तुम्हाला जर जगण्याचा वीट आला असेल, तुम्हाला जर या जीवनाचा वीट आला असेल तर त्याला पायाखाली घ्या आणि चैतन्यानं जगा, उत्साहानं जगा. असो, पुन्हा भेटू उद्या पुढच्या 25 तारखेपर्यंत मी वचन दिलेलं आहे की दररोज एक ओवी संतांची आपण संवादासाठी घेणार आहोत. त्या उद्या वारीच्या निमित्तानंच विविध विषयांवरती चर्चा करू. आणि एक विनंती आहे हात जोडून, आणि विनंती अशी की तुम्ही मागणं करताय रोज घ्या म्हणून, मान्य आहे. रोज हा उपक्रम सुरू ठेवायचा असं जरी मी ठरवलं तरीसुद्धा त्याला काही वेळेला अशा मर्यादा पडतात, निर्मितीच्या मर्यादा पडतात किंवा वेळेच्या मर्यादा पडतात. मी प्रयत्न करणार आहे की ते रोज व्हायला हवं खरं, पण मग तुम्ही पण मला उत्साह येईल अशी गोष्ट करा. आणि ती म्हणजे मी जे बोलत आहे ते शेअर करण्याची. ते शेअर करताना मी उत्तम बोलतोय म्हणून शेअर करा असा दावा नाही. तुमची माझी संस्कृती आता जगाला शांतीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे आणि त्याच्यासाठी संख्याबळाची आवश्यकता आहे. नुसतं इंटेलिजंट म्हणजे संख्या असून चालत नाही, आम्हाला संख्या पण लागणार आहे. आणि ती संख्या अशा पद्धतीच्या उपक्रमांना तुम्ही भरपूर शेअर केलं, ती संख्या वाढत गेली तर त्याचा परिणाम आहे. आज जगावरती संख्येच्या माध्यमातूनच एकाच धर्माचं राज्य यावं यासाठी इस्लाम प्रयत्न करीत आहे. इंग्लंडमध्ये ते यशस्वी झालेत, अमेरिकेमध्ये त्यांचा प्रयत्न चालू आहे, सगळ्याच देशांमधून प्रयत्न चालू आहे, तो भारतातही चालू आहे. त्याला उत्तर काय आहे? आपण तर त्यांच्या इतके क्रूर नाही होऊ शकत, मुसलमानांइतके. काफर म्हटल्यानंतर काट डोकरलं असं नाही, सरतनसेसुद्धा आपल्याकडे नाही. मग काय करता येईल? किमान संख्या दाखवायला काय हरकत आहे? केवळ संख्या सिद्ध केल्यानं सुद्धा कित्येक गोष्टी साध्य होतात. माझा उपक्रम हा एक छोटासा भाग आहे त्या दिशेनं जाण्यासाठी, पण तुम्ही ही मालिका शेअर करा आणि संख्या सिद्ध करा. मी रोज बोलीन एक एक ओवी घेऊन, ओव्या संपणारच नाहीत इतकं आपल्याकडे खजिना आहे, नाही का? असो, रामकृष्ण हरी. उद्या पहाटे 5 वाजता. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.